म्हणजे आत्मशक्ती वाढणं, स्वतःचा आत्मविश्वास, हा तो कुणामुळे येतो? गुरुमुळे येतो. त्यामुळे आत्मविश्वास काय आहे, मी कोण आहे याबद्दलची खात्री गुरुपाशीच फक्त मिळते. बाकी जगात ते विकत मिळत नाही. किती पैसे दिले, समृद्धी दिली, कोटी रुपये दिले, त्याचं काय अर्थ नाही. समृद्धी काय असावी? विचारांची समृद्धी असावी, परमश्रेष्ठ तत्वाच्या विचारांची समृद्धी असावी, आणि सगळ्या विश्वाबद्दल प्रेम असावं. अमुक एका ओळखीच्या आणि जवळच्या माणसाबद्दल प्रेम असणे हे काय आहे? आसक्ती. ती सगळ्यांच्याबद्दल समत्वानं प्रेमाचा भाव आपल्या हृदयामध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्यालाच कळायला लागते, विश्वमय झालंय. सूर्य, आपण नेहमी म्हणतो सूर्यचंद्र तारे वनस्पती पानं फुलं फळं किडा मुंगी कीटक मनुष्य, सगळ्या कणाकणामध्ये सर्वत्र तो भगवंतच त्या रूपातून व्यक्त झालेला आहे. आणि सगळं हे विश्व म्हणजेच एक विश्वरूप दर्शन हे भगवंताचंच रूप आहे. अनेक हात, अनेक पाय, अनेक डोळे, अनेक अनंत अनंत असं ते रूप आहे. ते कसं आहे? विराट रूप. ते बाह्य दिसताना दिसतंय, पण ते सुद्धा दिसलं पाहिजे. तो मार्ग आहे निर्गुण निराकारकडे जाण्याचा. आधी सगुण साकारामध्ये खात्री करून घ्या, भगवंत म्हणजे सच्चिदानंद आहे, आणि तो वेगळा, मी वेगळा नाहीये, सर्वव्यापी सगळ्या विश्वामध्ये मी भरत राहिलाय. ही समाधीची अवस्था आधी येऊ देते, ध्यानात येत असते, आणि ती आल्यानंतर मग त्याला विश्वमय होऊन जातो. आणि मग सगळं विश्व जर तू असशील तर तुला मिळवायच काय नाही. काय तर कमतरता असली तर मागणार ना तू पूर्ण विश्वच झालास तर मागायचं राहिलं काय तुझं? काही नाही. ती अवस्था आमची येणं हे खूप आवश्यक आहे. त्याला बाह्य जगतामध्ये आधी समाधी अवस्था यायला पाहिजे, आणि मग परमपदाच्या जी अवस्था आहे ती ओंकार ती सद्गुरु त्याला प्राप्त करून देतो. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, उत्पस्थिती लयाच्या ते बाप आहे तिकडे. आणि तो गणपती म्हणजे काय? शांतता, आनंद आणि प्रचंड उत्साह. ते काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मग ते पुन्हा पुन्हा उजळणी झाली तरी काही वेगळंच नाही. पण हे सगळं स्वतःचा उद्धार करायचा असेल, परमपदाला प्राप्त असेल, मनावर संस्कार पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्यामुळं शांत राहायला पाहिजे, गुरु सान्निध्य पाहिजे, आणि जग विसरायला पाहिजे, आणि अभ्यास साधना तपश्चर्या करायला वेळ काढायला पाहिजे. बाह्य जगातली संपत्ती मिळवून ठीक आहे, ती सुद्धा प्रामाणिकपणे मिळवली तर ती सुद्धा एक सेवाच आहे. उद्योगधंद्यामध्ये आपण जे कार्य करतो ते प्रामाणिकपणे करावं, घरातल्या प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहावा. जरी काही बोलायचं झाली तरी पुन्हा पारडकडे क्षमा मागावी, परत पुढे जावं. हे सगळं कळायला अहंकार जावा लागतो, तर मग आपण दुसऱ्याचे पाय पडू शकतो. बिनकारणाचे पाय पडायला काय प्रॉब्लेम आहे? पडा की पाय पडायला काय लागतंय? काय नाही लागतंय. रणमन मोकळं होतंय, आणि शांतपणानं पुढची दृष्टी स्पष्ट व्हायला लागते. ते खूप महत्वाचं आहे. म्हणून मी काही जणांना मध्यंतरी स्थूल, सूक्ष्म आणि अव्यक्ताबद्दल व्हिडिओ पाठवला होता. हे बाह्य जगाची इंद्रिय आहेत ना, ते स्थूल आहे, त्यातनं आपण आनंद मिळवायला जाणं. दुसरं म्हणजे मनाचं यायच्या बाबतीमध्ये ते सूक्ष्म आहे. त्यापेक्षा बुद्धी पण सूक्ष्म आहे, निर्णय घेण्यासाठी ती आवश्यक पण असते. ते समजा उदाहरण मी त्यात एक दिलेलं आहे. तुम्ही समजा कारखान्यात काम करताय, तुमच्या स्वतःचा कारखाना आहे, तर तुम्ही कारखान्यात दिवस रात्र राबताय, मटेरियल आणताय, प्रोसेसिंग करताय, फिनिश प्रोडक्ट चालू काढताय, सगळ्या जगदोर पाडताय, पैसे मिळताय, समृद्धी मिळते, गाड्या घोडे बंगले, सगळं छान छान चाललंय. तुमचा आदर सत्कार पण तुमचं सगळेजण करायला, हे सगळं जड आहे. जे कार्य करताना कर्म हे नेहमी जड असते. ते तुम्ही करता, ते वाढताना दिसतंय, बदलताना दिसतंय, चांगलं होताना दिसतंय, सगळं बरोबर आहे. पण मनाची अवस्था काय? ती जर चंचल असेल तर चालेल का? संपत्ती भरपूर मिळाली, मन जर विपरीत अवस्थेला गेला असेल, अपेक्षा करत असेल, तर मग मनाचे व्याधी पण निर्माण होतील, मनोविकार निर्माण होतील. संपत्तीचं करायचं काय त्या? तसं नको. म्हणून हा सूक्ष्म भाग आहे. त्यासाठी ध्यान धारणा, मंत्रोच्चार, गुरु सानिध्य, सत्संग, चिंतन मनन हे सगळं अखंड पाहिजे. नुसतं सप्ताहाच्या दिवशी गजानन महाराजांच्या पायापाशी कृष्णाच्या येऊन एक तासभर 7 ते 8 सत्संग झाला,
चला आता पुण्य मिळालं तर त्याच्यामध्ये बघू पुढच्या वेळी कधी 2 महिन्यांनी गुरुजी भेटतील तेव्हा बघू नाहीतर